नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस प्रतिकार ऑफिसर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की जसं की आपल्याला माहितीच आहे, काही जिल्ह्यांची जी पोलीस भरतीची लेखी परीक्षा आहे ती 14 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याकडे फक्त आता 15 दिवस आहेत. त्या 15 दिवसामध्ये कसा अभ्यास करायला पाहिजे त्या संदर्भात मी काही टिप्स आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका. तर पहिली टिप्स अशी असणार आहे, आपल्याला जास्तीत जास्त वन लाइनर क्वेश्चन आन्सर हे वाचायचे आहेत. त्यानंतर दररोज मराठीसाठी 1 ते 1.5 तास हा शब्दसंग्रह वाचण्यासाठी द्यायचा आहे आणि त्याचं रिव्हिजन करायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, आपल्याला जास्तीत जास्त मॅथ्स ते क्वेश्चनचा सराव करायचा आहे, जेणेकरून आपल्या मेन पेपरमध्ये आपले कन्फ्युजन होणार नाही आणि आपले मॅथ्सच्या क्वेश्चन्स हे चुकणार नाहीत. त्यानंतर काही विद्यार्थी काय करतात, ज्यावेळेस पोलीस भरतीचे पेपर जवळ येतात त्यावेळेस ते दिवस रात्र अभ्यास करतात आणि झोप कमी घेतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम असा होतो, आपण जो सुद्धा अभ्यास करतो त्यामध्ये आपलं कन्फ्युजन जास्त वाढतं आणि आपल्या डोक्यामध्ये कोणतीही आपण वाचलेली गोष्ट घुसत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण रात्री 6 ते 7 तास झोपणं आपल्यासाठी गरजेचं असेल, जेणेकरून आपण जो सुद्धा अभ्यास करू तो आपल्या डोक्यात घुसेल. त्यानंतर दुसरी गोष्ट, आपल्याला दररोजचा एक क्वेश्चन पेपर हा OMR शीटवरती सॉल्व करायचा आहे. आपल्याला जास्त क्वेश्चन पेपर दररोजचे सॉल्व करायचे नाहीत, जेणेकरून आपला टाईम असेल. कारण जर आपण दररोजचे 4-5 क्वेश्चन पेपर सॉल्व केले तर एक क्वेश्चन पेपरसाठी आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 तास हे लागतात. त्यामध्ये आपला टाईम खूप वाया जातो आणि आपले एका क्वेश्चन पेपरमध्ये फक्त 100 क्वेश्चनची तयारी होते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त जेवढे वाचता येईल तेवढं वाचण्याचा प्रयत्न करा आणि रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मागील 1 वर्षापासून जेवढेही करंट अफेअर झाले आहेत ते करंट अफेअर वाचा, त्याचं रिव्हिजन करा. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आपल्या डोक्यामध्ये कोणतंही टेन्शन ठेवू नका की आपल्याला कमी मार्क्स ग्राउंडला आलेले आहेत किंवा आपलं सिलेक्शन होईल की नाही. तर ते विद्यार्थी मित्रांनो आपल्या पेपरवरती डिपेंड राहणार आहे, आपण किती जास्तीत जास्त मार्क्स घेऊ आणि आपलं सिलेक्शन करून घेऊ. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण कुठल्याही डोक्यावरती टेन्शन ठेवू नका किंवा कोणतेही प्रेशर घेऊ नका. आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष असू द्या, जे काय होईल ते समोर होणारच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की आपला व्हिडिओ आवडलाच असेल. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.